चला आज मी बनवणार आहे वडापाव। त्यासाठी मी इथं 2 वाट्या पीठ घेतलेलं आहे एका बाउलमध्ये। त्यानंतर आपल्याला हे पीठ आहे ना मस्तपैकी असं भिजवून घ्यायचं आहे। आधी त्याच्यामध्ये ना थोडंसं मी हिंग मीठ टाकणार आहे। तर हे बघा हिंग मी आधीच टाकून घेतलेला आहे, तर हे मीठ टाकलेलं आहे मी आता। त्यानंतर आपल्याला इथं थोडं पाणी घालून मस्तपैकी असं भिजवून घ्यायचं आहे। वडापाव घरच्या घरी खूप छान राहतात। विकतचे किती आणलं तर पोट भरत नाही, मन भरत नाही, आणि घरचे 1-2 खाल्लं तरी सुद्धा पोटही भरतं आणि मन सुद्धा भरतं। तर बघा आधी मी बटाटे सुद्धा शिजवून घेतलेले आहे। तर मी इथं कढईमध्ये तेल टाकलेलं आहे। थोडीशी ही चटणी केलेली मी कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्यांची, त्याच्यामध्ये जे बटाटे मस्तपैकी फ्राय करून घेते। मस्त बटाटे चिरून असे मस्तपैकी मी फ्राय करून घेणार आहे वडे बनवण्यासाठी। बघा बटाटे खूप मस्त अशी थोडीशी हळद टाकली, ते टाकलं, सर्व काही टाकलं आणि बटाटे मस्त असे फ्राय करून घेतले। त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे। हे बघा खूपच मस्त चटणी आपली इथं झालेली आहे। तर चला आपलं इथं पीठ पण भिजून झालेलं आहे। तर बघा पाव, ओली चटणी, सर्व काही साहित्य आपलं आता इथं तयार आहे। तर चला आपण गोडे बनवायला सुरुवात करूया। वडे बनवण्यासाठी हे बघा मी असे गोल गोल मस्तपैकी वडे बनवून घेतलेले। अशी चिप्पट नाही करायचे, गोलच करायचे। मी आधी एक चिप्पट करून बघितला होता, पण असं चिप्पट नाही करायचे, गोलच करायचे, गोल छान राहतात। तर हे बघा मी असं आता 5-6 गोळे इथं बनवून घेणार आहे। आता मस्तपैकी असे गोळे बनवून तयार झालेले बघा। तर चला आता वडे बनवायला आपण सुरुवात करूया। तर चला सर्व काही साहित्य मी इथं जवळच घेऊन घेतलेलं आहे आणि गॅस सुद्धा मी आता पेटवला आहे। इथं पाव ठेवलेले, इथं पीठ मळून झालेले आणि हे गोळे तयार झालेले। तर चला आता मस्तपैकी वडे बनवायला सुरुवात करूया। तर मी इथं गॅस पेटवून कढई ठेवलेली आहे। साहित्य मी इथं काढून ठेवलेलं कढईमध्ये आता। तर चला मी आता गॅस पेटवून इथं कढई ठेवलेली, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे। तर चला हे तेल मस्त तापेपर्यंत मी आता हे गोळे बघा एक एक गोळे असे पिठामध्ये टाकून घेते। पिठामध्ये मिक्स करून घेऊया। तर तुम्हाला हाताने टाकू शकता, टाकता येईल तर तुम्ही हाताने सुद्धा टाकू शकता। मी तर असं चम्मचने टाकते। तेल सुद्धा आपल्या इथं टाकून झाले। आता मी सर्व काय असं पिठामध्ये बुडून बिडून आहे ना इथं टाकून मस्तपैकी असे छान मस्त असे वडे तळून घेणार आहे। सर्व वडे मी इथं असे सर्व काय असं टाकून दिले, मी चम्मचच्या साहाय्याने टाकलेले मी टाकून दिलं। सर्व काही वडे मी असं मस्तपैकी टाकून दिले आणि यांना मस्तपैकी आता यांना मी तळून पलटून देते। आता पलटून देते। वरचा खालीचा भाग शेकला गेला, आता वरचा भाग आपण बघा खाली करून घेऊ। तो पण मस्तपैकी झालेले तळून घेऊया। तर चला आता आपले वडे इथं मस्तपैकी तळले गेले। चला आता आपण काढून घेऊ। आता ही जाडी आहे, जाडीमध्ये मी हे सर्व काही वडे आता काढून घेणार आहे। आता सर्व वडे असं जाडीच्या याच्यामध्ये काढून घेऊ, म्हणजे तेल सुद्धा आपलं खाली निथळून जातं। आता सर्व काही वडे मी अशा प्रकारे इथं काढून जातं मस्तपैकी।
आणि खूपच छान आणि खूपच मस्त वडे आपले इथे खरपूस मस्त असे तळले गेलेले आहे, तर तुम्ही बघू शकता. आणि आता मी हे सर्व वडे ना एका प्लेट मध्ये काढते. आमच्याकडे ना मस्त कानबाई मातेचा उत्सव आहे ना, तर सर्वीकडे गाणी 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 चालू आहे, तर थोडा आवाज याच्यामध्ये. सर्व वडे मी आता इथे एक प्लेट मध्ये आणि एकच सोबत सर्व काही तळून घेतलेले आहे मी. बघा खूपच छान आणि खूपच मस्त कलर किती छान दिसतोय त्यांचा. तर आता चला मी चटणीसाठी आहे ना असे थोडे 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 अशा प्रकारे आपल्याला कुठं 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 टाकून असे बारीक बारीक शेवसारखे भजी करून घेणार आहे. आपल्याला चटणीसाठी त्याची चटणी केली ना तर खूपच छान लागते. सुक्की चटणी बनवण्यासाठी बघा वडा खूपच सुंदर झालेला आहे, किती सुंदर दिसतोय, मस्त झालेला आहे. तर चला आता या भज्या सुद्धा आपण काढून घेऊ. त्या पण मी इथं जाडीमध्येच काढून घेणार आहे. आणि आता हे गार होता ना तोपर्यंत मी इथं थोडंसं आपलं पीठ उरलेलं आहे, तर त्याच्यामध्ये ना मिरच्या सर्व काही मिक्स करून घेणार आहे मी. हे आता गार होईपर्यंत ते पण आता इथं तेलामध्ये मी सर्व काही असं सोडून घेते. या मिरच्या कुठं 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 पीठ लागलेलं आहे त्यांना थोडंसं पातळ करून घेतलं मी आणि या सर्व मिरच्या अशा मी तळून घेते. त्या पण आपल्याला आता पलटून घ्यायच्या आहे. आणि या पण ना पाववड्यांसोबत वडेपावसोबत ह्या भज्या पण खूप छान लागतात. म्हणजे मिरच्या आहेत त्या आता आहे ना अशा प्रकारच्या मिरच्या भेटतात लॉरीवर किंवा धाबावर, अशा प्रकारच्या मिरच्या भेटतात. तर ह्या पण आपल्याला आता काढून घ्यायच्या आहे जाडीमध्ये. एका प्लेटमध्ये मी टाकल्या बघा, खूपच सुंदर दिसत आहेत. आपण आता आपल्याला आहे ना चटणी दळून घ्यायची याच्यामध्ये. आता मी थोडी चटणी टाकणार आहे इथं, एकच चम्मच टाकायची आपल्याला आणि 2-4 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहे. ही चटणी खूपच टेस्टी बनते आणि खूपच मस्त लागते खायला. आता मी हे वाटण करून घेणार आहे. आता चटणी मस्तपैकी वाटून झालेली, आपण एका बाउलमध्ये छोट्याशा बाउलमध्ये काढून घेऊया. मस्तपैकी ही चटणी पण आहे ना खूपच छान आणि खूपच मस्त लागते. तर अशा प्रकारे मी ही सुक्की चटणी केलेली आहे आणि इथं ही आधीच ओली चटणी पण केलेली आहे मी हिरव्या मिरच्यांची आणि ही आंबट गोड चटणी सुद्धा केलेली आहे मी इथं. तर बघा 3 प्रकारच्या चटण्या मस्तपैकी केलेल्या इथं आणि सोबत मिरच्या कमी पीठवाल्या मिरच्या बघा जसं ते लॉरीवर भेटतात तशा प्रकारच्या मिरच्या मी इथं तळून घेतलेल्या. चला आता आपण आहे ना हे पाव गरम करून घेऊया. मी ना हे पाव रात्री आणले होते ना मी दाबेली बनवण्यासाठी, तर एवढे पाव उरले होते मी फ्रीजमध्ये ठेवले होते. त्यासाठी मी आता इथं तव्यावरती मस्तपैकी गरम करून घेते. वरून पण ब्रशने थोडंसं तेल लावून घ्यायचे म्हणजे असे मस्त गरम होऊन जातात पाव. तर चला आता पलटून देऊ आणि काढून घेऊ त्यांना. आता एक एक काढून घेऊ. मस्त गरम झाले. बघा खूप मस्त गरम झाले. तर चला आता आपण वडापाव बनवायची सुरुवात करूया. असा पाव कापून घ्यायचा आहे. मी तुम्हाला आहे ना हे 4ही बनवून दाखवणार आहे, तर तुम्ही त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. आता आपल्याला पहिले ना ही चिंच गुळाची चटणी लावून घ्यायची. एक बाजूला लावलं ना तरीसुद्धा चालतं, दोघं बाजूनं लावलं ना तरीसुद्धा चालतं. जरी आपण एक बाजूने लावलं वरून पाव असा दाबून दिला ना तर दोघं बाजूला लागून जातं ते. पाव फ्रीजमध्ये ठेवले होते ना मग ते गरम केले ना त्यासाठी ते असे झाले, पण खायला खूप मस्त. बघा आता ही चटणी लावायची वरून असे आपल्याला
आधी आंबट गोड चटणी लावून घ्यायची, नंतर ही थोडी तिखट चटणी लावायची आहे. इतका भन्नाट टेस्ट येतो ना वडापावला, तर तुम्ही परत परत बनवणार. आणि वरून थोडी ही सुक्की चटणी पण टाकून घ्यायची. आणि आता वडा ठेवून घ्यायचा इथं. चला तर मग कोणाला कोणाला आवडतो या पटापट खायला. बघा किती सुंदर मस्त आपला वडापाव इथं झालेला आहे, घरच्या घरी. आणि किती खा आणि पोट भरून खा आणि मन भरून खा, खूप मस्त खूप टेस्टी. तर चला परत हा सुद्धा मी तुम्हाला आता बनवून दाखवणार आहे. बघा असा पाव दाबला का दोघीकडे लागून जातो. आणि बघा वडा ठेवून किती सुंदर दिसतोय पाव. आता हा शेवटचा आहे, हा पण तुम्हाला शेवटचा बनवून दाखवणार आहे मी. असं दाबून घ्यायचा म्हणजे दोघीकडे लागून जातं, दोघी साईडला लागून जातं असं दाबलं की. हे बघा आता सुक्की चटणी टाकायची, नंतर वडा ठेवायचा, झाला वडापाव. खायला एकदम सुंदर. तर चला व्हिडिओ आवडल्यास पटापट लाईक कमेंट शेअर करा. तर चला कसे हात बरेच असणार, बरेच राहा. आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जावो ईश्वरचरणी प्रार्थना करते. तर चला या सर्वजण मस्तपैकी वडापाव शेअर करायला.